हा आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेवरचा एक जलद आढावा. तुम्हाला आठवत असेलच की 2018 मध्ये सरकारने पीएम किसान योजना सुरू केली होती, बरोबर? या योजनेनं खरं तर एक मोठा बदल घडवला. तो म्हणजे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू लागले. आणि म्हणूनच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय 2026च्या बजेटकडे, कारण त्यात या योजनेत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तर यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे ही योजना इतकी यशस्वी का झाली? याचं कारण आहे तिची पारदर्शकता. म्हणजे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जातात. त्यामुळे मधले दलाल किंवा भ्रष्टाचार याला काही वावच नाही. आणि म्हणूनच आज देशातले करोडो शेतकरी याचा लाभ घेतायत. आणि आता दुसरा मुद्दा, जो याच यशातून येतो, तो म्हणजे सरकार आता मिळणारी रक्कम वाढवणार का? आणि हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाहीये बरं का. अनेक अर्थतज्ज्ञ सुद्धा म्हणतायत की ही रक्कम वाढवली ना तर ग्रामीण भागातील मागणीला म्हणजे रुरल डिमांडला मोठी चालना मिळेल. त्यामुळे ही घोषणा एक खराखुरा गेम चेंजर ठरू शकते. म्हणजे थोडक्यात काय, तर 2026च्या बजेटमध्ये पीएम किसान योजनेबद्दल फक्त घोषणा होणार नाहीये, तर करोडो शेतकऱ्यांच्या आर्थिक भविष्याचा निर्णय होणार आहे.